विरार पूर्वेला एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. तर या संपूर्ण प्रकारामध्ये आता 3 जणांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. ही मारहाण खरं तर 10 ते 12 लोकांनी केली असल्याचं बोललं जात असून मुख्य सूत्रधार हे 3 लोक आहेत असं समोर आलंय. तर त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. विरार पूर्वेला बावटेवाडी या ठिकाणी काही तरुण घोळका करून उभे असताना श्रीकांत जाधव यांनी त्यांना विचारणा केली. विरार पूर्वेला बावटेवाडी या ठिकाणी काही तरुण घोळका करून उभे असताना श्रीकांत जाधव यांनी त्यांना विचारणा केल्यानंतर या तरुणांनी अरेरावीची भाषा करून बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय. तर ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. याचबरोबर श्रीकांत जाधव हे जनशक्ती प्रहार पालघर जिल्हा अध्यक्ष हितेश जाधव यांचे याचबरोबर श्रीकांत जाधव हे जनशक्ती प्रहार पालघर जिल्हा अध्यक्ष हितेश जाधव यांचे सख्खे मोठे बंधू असून आता हे प्रकरण अधिकच चिघळलं आहे. तसेच मारहाण करणारे तरुण हे बहुजन विकास आघाडी या पक्षाचे समर्थक असल्याचं देखील समोर आलंय. याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा बहुजन विकास आघाडीच्या युवा विकास आघाडी कार्याध्यक्ष सिद्धार्थ ठाकूर यांचा मेव्हणा असल्यानं अजूनच चर्चेला उधाण आलंय. तसेच या चर्चांना देखील आता उधाणात याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा बहुजन विकास आघाडीचा युवा विकास आघाडी कार्याध्यक्ष सिद्धार्थ ठाकूर यांचा मेव्हणा असल्यानं अजूनच चर्चा होऊ लागली आहे. तसेच या चर्चांना आता उधाण आलंय. पाहूया या तरुणाचं यावर काय म्हणणं आहे आणि हा संपूर्ण प्रकार कसा घडला. तसेच आता यापुढे यावर त्यांचा ॲक्शन प्लॅन काय हे देखील जाणून घेऊया. काय सांगाल तुम्ही, काय प्रकार घडलेला तुमच्या बरोबर काल? काल साधारणतः 1:45च्या दरम्यान मी माझ्या कार्यक्षेत्रावरून मी घरी गेलो. तेव्हा माझं घर जे आहे ते नारायणनगर आणि त्याच्यासमोर पद्मीबाई टॉवर अशी बिल्डिंग आहे. त्यांच्या रस्त्याच्या मधोमध मी जातानाच बघितलं 2 बाईक्स उभ्या होत्या. त्याच्या अवतीभोवती 10 ते 12 लोक, 3 ते 4 लोक त्याच्यातली सिगरेट ओढत 10 ते 12 लोक घोळका करून उभे होते. जाताना मी त्यांना काहीच बोललो नाही. रेसिडेन्शियल झोन आहे, आजूबाजूला क्लासेस आहेत, त्याच्यामुळे मला थोडंसं चुकीचं दिसलं ते चित्र. पण मी विचार केला ठीक आहे असतील लोक. मी घरी गेलो, जेवायला गेलो. 30 to 40 मिनिट्स नंतर मी जेवणानंतर परत जेव्हा निघालो तेव्हा हीच सेम 10 ते 12 लोक सिगरेट ओढत तिकडे घोळका करून उभे होते. आणि मला त्यांची जी बॉडी लँग्वेज होती, त्यांच्यातल्या एका माणसाने थोडेसे केस मोठे होते आणि त्याची छोटी होती, एक सिगरेट ओढतोय, एक चष्मा घातलेला आहे, आणि ज्या प्रकारे ती लोक पब्लिक पॅसेजला ऑब्स्ट्रक्शन करून जे उभे होते मला ते चांगलं नाही वाटलं. मी पुढे गेलो, बाईक थांबवली आणि त्यांच्यातल्या एका मुलाला बोलवून मी प्रश्न केला. मी त्याला पाहिले, नाव विचारलं. मी म्हटलं तुझं नाव काय आणि तुम्ही लोक इकडे का उभे आहेत? त्याने मला त्याचं नाव सनी सांगितलं आणि त्याला विचारलं तुम्ही लोक इकडे का उभे आहेत? तर तो मला बोलला आम्ही पद्मीबाई टॉवरमध्ये काम करतो, 400 किंवा 402 काहीतरी तो बोलला शॉप नंबर, आम्ही तिकडे काम करतो. मी त्याला एक सिंपल प्रश्न विचारला, असा कोणता व्यवसाय आहे जिकडे 10 ते 12 लोक एकाच ऑफिसमध्ये काम करतात? कारण माझ्या माहितीप्रमाणे मी समोरच राहतो 25 वर्षापासून, जे गाळे आहेत ते छोटे छोटे गाळे आहेत. त्या एका गाळ्यामध्ये 10 ते 12 लोक एकत्र व्यवसाय करतात. मी बोललो तुमच्याकडे कोणत्या प्रकारचं ID कार्ड्स आहे का, किंवा तुमचं आयडेंटिफिकेशन काही आहे का, तुम्ही कोणत्या प्रकारचा व्यवसाय करतात? त्याला बहुतेक माझ्या प्रश्नांचं झोंबलं असावं, त्याला राग आला असावा आणि त्याने माझ्याकडे 2 सेकंदचा स्टेअर दिला. आणि त्याच्यानंतर त्याने ह्या प्रश्नांचं उत्तर न देता त्याने मला हे बोलला, तुला माहिती आहे का आमचा शेट कोण आहे? आमच्या शेटला जर कळलं ना तर तो तुझ्या उपट्या काढेल. मी त्याला एक नॉर्मल स्माईल देऊन मी त्याला बोललो की तुझा शेट कोणीही असो आणि तो माझा उपट्या काढेल तो नंतरचा भाग झाला. मी तुला जी प्रश्न विचारतोय त्यांची मला उत्तरं दे. मला ही जी लोक जी उभी आहेत, कारण मी तुम्हाला सांगू इच्छितो सिनियर सिटीजन्स आहेत आमच्या इकडे, 3 बिल्डिंग्स आहेत, नवविवाहित तरुणी आहेत किंवा नवविवाहित असू दे किंवा कोणत्याही एजच्या तरुणी असू दे, बायका असू द्या, कुणालाही सेफ फील नाही होत. फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअरवरती 3 ते 4 क्लासेस आहेत, 8वी 9वी 10वीचे इम्प्रेशनेबल मुलं आहेत, लहान मुलं मुली आहेत. पहिला बघतो दुसऱ्याला सिगरेट पितोय तर तो मागे जाऊन तोही सिगरेट ओढतो. मी स्वतः आज शिक्षण लाईनमध्ये आहे तर मला ते कुठे ना कुठे चुकीचं दिसलं. मी त्याला लिटरली हा शब्द वापरला. 10 ते 12 लोक रस्ता ऑब्स्ट्रक्ट करून, तुम्ही रस्त्याची अडवणूक करून तुम्ही उभे आहेत आणि सिगरेट पितायत, हे थोडंसं गुंडांसारखं माहोल आहे, हे थोडंसं चांगलं नाही दिसत आहे. आणि मी एक्सपेक्ट केलं मी त्याला एवढं बोलेल आणि तो निघून जाईल. त्याला ह्या सेंटेन्सचा एवढा राग आला. नंतर जफर खान नावाचा माणूस आला, त्याने मला इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात केली की म्हणे इफ यू फील वी आर क्रिएटिंग न्यूझन्स बोलते शो मी 1 पर्सन. मी बोललो बाबा मी स्वतः या बिल्डिंगचा रहिवासी आहे, मला स्वतःला हे आवडत नाहीये, तर मग
नाहीये. तो बोलतो तुला जे करायचं असेल ते कर, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन माझ्या शेडचं नाव घे, बघ पोलीस लोक तुझी कंप्लेंट घेतात का. आता जेव्हा त्यांनी लॉ अँड ऑर्डर बद्दल थोडंसं तो चुकीचं स्टेटमेंट बोलला, तेव्हा मी माझ्या बाईकवरून उतरलो आणि एक पाऊल त्याच्या दिशेने घेतलं. म्हणलं तू हे काय बोलतोय, आणि मी हे करणार तोपर्यंत 8 ते 10 लोकांनी माझ्यावरती ठोशाबुक्क्यांनी एवढा मजबूत हल्ला केला. तर मला थोडंसं आय वॉज टेकन अबॅक की असं काय झालं की मी यांचे कोणते पैसे हिसकावून घेतोय, की यांची कोणती व्हॅल्युएबल गोष्ट हिसकावून घेतोय किंवा काय. एक सिंपल प्रश्न, 10 ते 12 लोक इकडे सिगरेट का पित आहेत, तुम्ही कोणता व्यवसाय करतात, आणि असा कोणता व्यवसाय आहे की तुम्हाला तुमच्याकडे ID कार्ड्स नाही आहेत, तुमच्याकडे कोणत्याच प्रश्नाचं उत्तर नाही आहे, असं आहे. ते सर्व लोक कोण होते तुम्हाला माहित पडलं, आणि शेठचं नाव म्हणजे नेमका कोण होतं? मी त्यांना विचारलं तुमच्या शेठचं नाव काय, तर त्याने मला सांगितलं माझ्या शेठचं नाव सिद्धेश उंडाले आहे. आता मी 25 वर्षांपासून राहतोय विरारमध्ये, 25, 28, 30 वर्ष झाले आहेत. मला सिद्धेश उंडाले नाव क्लिक नाही झालं. मी बोललो कोण सिद्धेश उंडाले. तेव्हा एक व्यक्ती त्यांच्यातला हसत मला म्हणाला, किंवा नंतर मला ती ओळख पटली, की बोलतो सिद्धार्थ ठाकूरजी जे आहेत, ज्यांना आपण चिकूच्या नावाने खूप प्रेमाने ओळखतो, किंवा त्यांची जी ओळख आहे त्यांच्या वाईफचा हा सख्खा भाऊ आहे. आणि तेव्हा मला समजलं की हे त्या नावाचा दुरुपयोग या प्रकारे करतात की लोकांची एक सिंपल प्रश्नाचं उत्तर ते लोक न देता त्यांनी मारहाण केली. आणि 3 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत होतो. तर जसजसा वेळ जात गेला तसतसं मला काही गोष्टी यांच्याबद्दल कळल्या की यांना माझा राग का आला. यांना माझा राग यामुळे आला कारण मी त्यांना त्यांच्या व्यवसायाबद्दल विचारलं. मला नंतर 3 ते 4 लोकांनी ऑफ द रेकॉर्ड हे सांगितलं की जे आपले रिक्षावाले आहेत, गोरगरीब लेबरवर जे आपण ज्यांना म्हणतो, फळभाजी जे विक्री करणारे जी लोक आहेत, जे दिवसावरती काम करतात, हे लोक म्हणजे सिद्धेश उंडाले आणि ही 10 ते 12 लोक त्यांची बहुतेक कलेक्शन एजन्सीची माणसं असावीत. हे लोक त्यांना उधारीने पैसे देतात आणि 20%, 30%, 40% दराने हे लोक वसूल करतात त्यांच्याकडून. महिन्याचा व्याजदर सांगतोय, एवढ्या याच्याने वसूल करतात. मला संध्याकाळी 7:30-8च्या दरम्यान आणखी एक गोष्ट कळली की एक प्रेग्नेंट बाई होती, तिने तिच्या गरजेच्या काळामध्ये यांच्याकडून पैसे घेतले असावेत आणि तिने पैसे रिटर्नही केले. तिने व्याज द्यायला तिला थोडासा उशीर झाला. ती फक्त सॉरी नाही बोलली ह्या लोकांना. ह्या लोकांनी त्याचा राग असा काढला की ती जिमचा व्यवसाय करणारी बाई होती, प्रेग्नेंट लेडी होती, तिने यांचं अख्खं जिम जे आहे ते डिस्ट्रॉय केलं, उद्ध्वस्त करून टाकलं. म्हणजे ह्या लेवलची यांची गुंडागर्दी चालते. पण आज सर तुम्हाला भीती नाही वाटत, कारण की असे लोकांबरोबर तुम्ही आज चॅनलवरती बोलता आणि तुम्ही तक्रारी केली तर तुम्हाला पुढच्या काळामध्ये त्रास होण्याची गरज असेल? तुम्ही मला चांगला झाला हा प्रश्न विचारला. सिद्धेश उंडाले जे आहेत ते काल मी जेव्हा त्यांच्या विरुद्ध FIR करत होतो तर सुरुवातीला त्यांनी दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. तू जर पोलीस स्टेशनमध्ये गेला तर मी तुला बघून घेईल, तुला माहिती नाही मी कोण आहे. आणि त्यावेळेला मला खरंच माहिती नव्हतं की तू कोण आहे काय आहे. आणि संध्याकाळी जेव्हा मी FIR करत होतो, लिटरली त्याने मला पोलिसांसमक्ष, पोलीस लोक थोडेसे साधारणतः 10 मीटरच्या अंतरावरती असतील, 7 मीटरच्या अंतरावरती असतील, मला बोलतो याचा तुला खूप मोठा त्रास होणार आहे फ्युचरमध्ये, याचा तुला खूप मोठा त्रास होणार आहे आणि तुला हे सगळं करून तुला काहीच भेटणार नाहीये, म्हणून गपचूप आता कॉम्प्रो करून टाक आणि तुझी FIR करतो ना ती परत घे. पण मी तुम्हाला सांगू शकतो, मला ह्या लोकांची एका पर्सनची भीती वाटत नाही, कारण जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. आणि यांचा जो हा स्कॅम आहे, आता तर मला असं वाटतं की मी निमित्त झालो, पण मी तुमच्या चॅनल थ्रू, तुमच्या वाहिनी थ्रू मी लोकांना हे आव्हान करेल, माझी फक्त ह्या एका गोष्टीमध्ये साथ द्या. आजपर्यंत तुम्ही ह्या लोकांकडून जे पण पैसे घेतले असतील ना, ह्या लोकांकडून किंवा दुसऱ्या कोणत्याही लोकांकडून, जर ती लोक 1 रुपया पण एक्स्ट्रा मागत असतील, बघा व्याज घेणं हे RBIने डिसाईड केलेलं आहे आणि त्याचे नियमही वेगळे आहेत. ह्या लोकांकडे लायसन्स नाही आहे कोणत्याच प्रकारचं, ह्या लोकांकडे कोणत्याच प्रकारची अथॉरिटी नाही आहे. घरी पाठवून दमदाटी करणं, मारहाण करणं याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. मी तुम्हाला आव्हान करतो, तुम्ही यांच्याकडून जेवढे पैसे घेतले असतील तुम्ही तेवढेच पैसे यांना परत द्या. मुद्दल 1000 घेतले असतील 1000च द्या. पण जर 1000चा 1 रुपया पण ही लोक एक्स्ट्रा मागत असतील ना, तर तुम्ही मला संपर्क साधा. तुमचा 1 रुपया वाचवण्यासाठी मी माझ्या जीवाचं रान करेल. मी माझ्या रक्ताच्या शेवटच्या ड्रॉपपर्यंत तुमच्यासाठी लढाई लढेल आणि तुमच्याकडून एकाही रुपयाची अपेक्षा नाही. तुम्ही फक्त माझ्याबरोबर उभे राहा. तुमचं लॉयरची फीस, तुमची कोर्टची फीस, तुमची A to Z फॉर्मॅलिटी ही मी माझ्या नॉलेजने, ही मी माझ्या रिसोर्सेसने, ही मी सगळं संपूर्णतः
एकटा मॅनेज करेल, तुम्ही फक्त माझ्याबरोबर उभे राहा. कारण तुम्ही आज जर आवाज उचलला नाही तर तुमच्यासारखे हजार लोकांना ही लोक एक्सप्लॉइट करत राहतील. एक थोडंसं इमोशनल फक्त सांगतो, आज एक मध्यमवर्गीय माणूस 20 ते 22,000 रुपये पगार कमवतो, 700 रुपये दिवसाचे भेटतात. 700 रुपये कमवण्यासाठी 10 तास जॉब करतो, 1 ते 1.5 तास ट्रेनचा ट्रॅव्हल करतो. आणि हे लोक सरेआम, आपण ज्याला मराठीमध्ये म्हणतो, हिंदीमध्ये म्हणतो, 20% व्याज, 30% व्याज, 40% व्याज. बरं, पैसे देऊन यांची दादागिरी सहन करा, आई बहिणींच्या शिव्या ऐकून घ्या. म्हणजे फक्त एवढ्या आपण पैसे आपण त्यांच्याकडून घेतलेत का आपण आपली इज्जत त्यांच्याकडे गहाण ठेवली? अजून एक प्रश्न, जनता त्यांना 30 वर्षापासून त्या लोकांनी निवडून आणते आणि त्यांच्यातलाच जवळचा माणूस तो अशी प्रक्रिया करतो. तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये त्रास होणार? नाही नाही, मला ह्या गोष्टीचा त्रास होणार नाही. त्याची 2 कारणं आहेत की माननीय हितेंद्र ठाकूर साहेब असतील किंवा त्यांच्या हाताखाली जे पण आपले लोकल MLA आहेत, जे कोणी असेल, किंवा फॉर दॅट मॅटर या प्रकरणामध्ये जेव्हा सिद्धार्थ ठाकूरजींचं नाव आलंय, मी गॅरंटीने सांगू शकतो त्यांना आयडिया पण नसेल की त्यांचं नाव त्यांच्याच घरातल्या वाईफचा भाऊ यूज करून लोकांचं एक्सप्लॉयटेशन करतोय. कारण जर त्यांना समजेल ना, बघा, आपण पॉझिटिव्ह गोष्ट पण ऐकतो पॉलिटिकल पार्टीजबद्दल आणि निगेटिव्ह गोष्टी पण ऐकतो, पण एवढ्या खालच्या स्तराला जाऊन बहुजन विकास आघाडी हे करणार नाही याची मला खात्री आहे. आणि तुम्ही सुद्धा एका पक्षाचे म्हणजे मोठे भाऊ, जे हिते जाधव, हे प्रहार पक्ष मोठा पक्ष वसई विरारमध्ये, आणि जिल्हाध्यक्ष आहे तुमचे भाऊ, आणि तुम्ही त्याचे भाऊ आहे. आज तुमच्यावरती अशी घटना घडते तर त्याचा नेमका हितेश जाधव त्यांच्या पक्षाकडनं कसं पाठपुरावा करणार? मी खरं तर हितेश जाधव यांचं नाव घेणार नव्हतो, कारण मला या गोष्टीला आहे ना पॉलिटिकल मायलेज द्यायचं नाही आहे. मला जो मूळ मुद्दा आहे ना त्याच्यावरती लोकांचं लक्ष वेधून घ्यायचं आहे. पण मी तरी सांगू इच्छितो, प्रहार जनशक्ती पक्षाचा जिल्हाधिकारी जो आहे तो हितेश जाधव, तो माझा लहान भाऊ आहे, मी त्याचा सख्खा मोठा भाऊ आहे. जेव्हा हे प्रकरण घडलं तेव्हा हितेश घरीच होता, मी त्याला सुद्धा फोन केला नाही. त्याने आवाज ऐकला तेव्हा त्याने आवाज ऐकला आणि तो जेव्हा त्या घटनास्थळी पोहोचला तेव्हा त्याने बघितलं की 8 ते 10 लोक माझ्यावरती हल्ला केला आणि कोणी मला इकडून खेचतंय, कोणी मला असं मारतंय. आज मी होतो म्हणून सोडवासोडवी झाली. माझ्या की दुसराही असतं तर हितेशने तेच केलं असतं, कारण हितेश नेहमीच समाज कल्याणासाठी आणि लोकांच्या न्यायासाठी लढत आलाय त्याच्या मागच्या 3 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये. पण हितेशवरतीही धक्काबुक्की झाली आणि त्या लोकांना कुणाचीच, इनफॅक्ट पोलीस स्टेशनमध्ये आल्यावरती पोलीस स्टेशनच्या समक्ष आम्ही कुठेच प्रहार जनशक्तीचं पक्षाचं नाव घेतलं नाही. पण सिद्धार्थ उंडालेने सगळ्यात पहिला माझ्याशी कन्सल्ट न करता हितेशला तो बोलतो, तू प्रहारचा अधिकारी आहेस तर तुला काय जास्त माज लागून आला काय, तू काय मोठा होऊन गेलास काय, तुझा तर मी माज काढतो, अशी पोलिसांच्या समक्ष धमकी देतोय. मला हे समजत नाही प्रहार पक्षाचं इकडे नाव का आलंय. इकडे मॅटर माझ्याबरोबर झालाय, जी वारदात घडली आहे ती माझ्याबरोबर घडली आहे. आता तुम्हाला उगाच याला पॉलिटिकल मायलेज द्यायचं. शेवटचं प्रश्न, प्रशासनकडनं तुम्हाला काय मागणी आणि पोलिसांनी तुम्हाला कसं सहकार्य केलं? माझी खूप चांगला प्रश्न विचारला. मी इन शॉर्ट सांगतो, जे मी काल पोलिसांना रिक्वेस्ट करत होतो की हे 3 मुद्दे तुम्ही माझे लिहून घ्या. मुद्दा नंबर 1, ही 10 ते 12 लोक तिकडे कोणत्या इंटेन्शनने उभे होते? त्यांचा प्री प्लॅन्ड ऑब्जेक्टिव्ह होता, डकॅतीचा ऑब्जेक्टिव्ह होता, ते लोक आजूबाजूचा परिसर स्टडी करत होते किंवा मुलींची छेडछाड करत होते. 8वी 9वी 10वी म्हणजे तरुणात वयात आलेल्या मुली. तर तुमची एखाद्या तरुणीवरती डोळा होता किंवा कुणावरती डोळा होता, तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय? 401 402 जी तुम्ही शॉप नंबर सांगतायत त्याचा पूर्ण तपशील व्हायला हवा की त्या ऑफिसमधून कोणत्या प्रकारचा व्यवसाय होतो, त्या ऑफिसकडे कोणत्या प्रकारचं रजिस्ट्रेशन आहे, त्याचं लिव्ह अँड लायसन्स अग्रीमेंट जे आहे ते रजिस्टर्ड झालंय की नाही, त्याचं गुमास्ता जे आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ एम्प्लॉयर्समध्ये ह्या 12 लोकांची ओळख आहे की नाही आहे, ह्या गोष्टीची तपशील इन डिटेल पोलीस इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरने करावी आणि त्यांच्याकडून माझी हीच अपेक्षा आहे. आणि मी याच्या विरुद्ध सेपरेट एक पत्र फक्त ह्या मुद्द्याला हायलाईट करून की नेमकं त्या ऑफिसमध्ये असं काय घडतं की जेणेकरून तुमच्या एका दुखत्या नसवरती मी हात ठेवला आणि तुम्ही लोक एवढे खवडले. तर ते क्लिअर कट एकदम साफ जाहीर होत आहे, स्पष्ट होते की तुम्ही असा कोणता तरी तिकडे धंदा करतात जो तुम्हाला पब्लिकच्या समोर येऊ द्यायचा नाही आहे. आणि ते आहे पब्लिकचं शोषण, पब्लिकचं एक्सप्लॉयटेशन आणि व्याजनदारीने पैसा देणं आणि कॉलर पकडून धक्काबुक्की करून लोकांकडून पैसे उचलून घेणं.